वेरूळ लेणी महाराष्ट्रातील दख्खन पठाराच्या मध्यभागी वसलेल्या वेरूळ लेण्या प्राचीन भारताच्या कलात्मक तेजस्वीपणा आणि आध्यात्मिक खोलीचा एक मंत्रमुग्ध करणारा पुरावा म्हणून उभ्या आहेत. 2 किलोमीटर लांबीच्या बेसाल्ट कड्याच्या पृष्ठभागावर कोरलेल्या 6व्या ते 10व्या शतकातील या 34 दगडी कोरीव लेण्या 3 प्रमुख धर्मांचे सुसंवादी संगम दर्शवतात: हिंदू, बौद्ध आणि जैन धर्म. 17 क्रमांकाच्या हिंदू लेण्या हिंदू पौराणिक कथा आणि मूर्तिशास्त्राचे समृद्ध चित्रण करतात. दशावतार गुहा 10 भगवान विष्णूच्या 10 अवतारांचे चित्रण करते, तर नीलकंठ गुहा 15 शिवाने जग वाचवण्यासाठी विष सेवन केल्याची कथा सांगते. प्रत्येक गुहा ही एक अद्वितीय उत्कृष्ट कलाकृती आहे, जी त्या काळातील गहन आध्यात्मिक श्रद्धा प्रकट करते. संकुलाच्या दक्षिण टोकाला असलेल्या 12 बौद्ध लेण्यांमधून शांतता आणि शांततेचे आभास निर्माण होतात. विश्वकर्मा गुहा 10 ही बौद्ध स्थापत्यकलेचा एक अद्भुत चमत्कार आहे, जी बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांच्या गुंतागुंतीच्या शिल्पांनी सजलेली आहे. लेण्यांमध्ये ध्यान कक्ष आणि प्रार्थना कक्ष देखील आहे, जे बौद्ध धर्माचे चिंतनशील स्वरूप प्रतिबिंबित करतात. संकुलाच्या उत्तरेकडील टोकाला असलेल्या 5 जैन लेण्यांमध्ये जैन धर्माच्या तत्वांचे मूर्त रूप आहे, जे अहिंसा, तपस्वीपणा आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ततेवर भर देतात. या लेण्यांमधील शिल्पांमध्ये जैन तीर्थंकर, आध्यात्मिक नेते आणि त्यांच्या शिकवणींचे चित्रण केले आहे, जे ज्ञानप्राप्तीच्या मार्गाला चालना देतात. वेरूळच्या लेण्या धार्मिक सहिष्णुतेचे दीपस्तंभ म्हणून उभ्या आहेत, जिथे विविध श्रद्धा सहस्तित्वात होत्या आणि सुसंवादाने भरभराटीला आल्या. या लेण्या धर्माच्या सीमा ओलांडून आध्यात्मिक ज्ञानासाठी मानवी सामायिक शोधाची आठवण करून देतात. वेरूळ लेण्यांना भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे थंडीचे महिने, ऑक्टोबर ते मार्च. लेणी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उघड्या असतात आणि प्रवेश शुल्क भारतीयांसाठी 40 रुपये आणि परदेशींसाठी आहे. वेरूळ रस्ते आणि रेल्वेने चांगले जोडलेले आहे आणि जवळचे विमानतळ संभाजी नगर विमानतळ आहे. वेरूळ लेण्यांना भेट देणे म्हणजे काळ आणि श्रद्धेतून जाणारा प्रवास आहे, एक गहन अनुभव जो आत्म्यावर अमिट छाप सोडतो.